जर अजूनही रक्षाबंधनसाठी कोणती मिठाई बनवायची हे ठरलं नसेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी हेल्दी, टेस्टी आणि इझी पीजी आहे. फाटलेल्या दुधाचा इतका चविष्ट वापर होऊ शकतो यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. घरी मिठाई बनवायचं म्हटलं की खूप झंझट वाटते, पण ही नो फेल रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. तर सगळ्यात आधी मी इथे घेतले 2 कप मखाने. ग्रॅममध्ये सांगायचं झालं तर साधारण 30 ग्रॅम. मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे. म्हणजे हे बघा असे छान कुरकुरीत होतात. आता यात मी घालते 50 ग्रॅम भाजलेले चणे. याचे मी सालं काढून घेतलेत. बाजारात हे सहज मिळतात आणि खायला खूप हेल्दी असतात. हे दोन्ही मिक्सीमध्ये टाकून एकदम फाईन पावडर बनवून घेऊया. याने ना पेढ्याला अप्रतिम बाइंडिंग येतं आणि माव्यासारखा मस्त टेक्स्चरही येतो. आता कढईत मी घेते 100 ग्रॅम घरच्या मलाईचा हा शुद्ध मावा. 2 आठवड्यांची मलाई पॅनमध्ये परतून त्यातलं पाणी पूर्ण वाळवून मी हा मावा तयार केला होता. मंद आचेवरती 5 मिनिटं भाजलं की बघा यातून आपोआप तूप सुटायला लागतं. त्यामुळे वरून 1 चमचाही तूप घालायची गरजच पडत नाही. आता या माव्यात आपण घालणार आहोत आपली ही मखाना आणि चण्याची न्यूट्रिशियस पावडर. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि 5 ते 7 मिनिटं ही पावडर माव्यासोबत छान रोस्ट करून घ्यायची आहे. जशी जशी ही भाजली जाईल ना तसा तसा घरात खमंग वास सुटायला लागेल. बघा 7 मिनिटात पावडर मस्त भाजून झाली. आता ह्यात आपण टाकणार आहोत 100 ग्रॅम पिठी साखर. पण हो, जर तुम्हाला पिठी साखर स्किप करायची असेल ना तर नो प्रॉब्लेम. तुम्ही गुळाची पावडर किंवा खजुराची पेस्ट सुद्धा वापरू शकता. त्याने ही टेस्ट अप्रतिम होते. आणि आता यात जाईल आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट 100 ग्रॅम फ्रेश पनीर. खरं सांगू परवा अचानक लाईट गेले आणि माझं अर्धा लिटर दूध फाटलं. आता ते फेकून तर देऊ शकत नाही ना, म्हणून मी पटकन मलमलच्या कपड्यात बांधून त्यातलं पाणी निथळून घेतलं आणि फ्रेश पनीर बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. तेच पनीर आज आपण इथे यूज करतोय, जेणेकरून आपल्या पेढ्यांना किंवा मिठाईला एकदम मस्त टेक्स्चर येईल. बस, हे सर्व एकत्र करून 3 ते 4 मिनिटं परतायचं. बघा कसं मस्त कढई सोडायला लागलंय. अगदी माव्यासारखं दिसतंय ना. आता हे मिश्रण थाळीत टाकून थोडं कोमट असतानाच छान मळून घेऊया. म्हणजे पेढे एकदम सॉफ्ट बनतात. आता याचे 2 भाग करूया. एका भागात मी घालते अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स. याने ना खूप छान फ्लेवर येतो. आणि दुसऱ्या भागात घालू आपण 2 चमचे डार्क कोकोआ पावडर. जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल ना तर काळजी करू नका. एखादी डेअरी मिल्क मेल्ट करून टाकली ना तरी चालेल. आणि हो, तुम्हाला असं काहीच नको असेल ना तर आपली साधी वेलची पावडर टाका. पण रक्षाबंधन आहे. लहान मुलांना असं चॉकलेटी काहीतरी दिलं ना की ते खूप खुश होतात. आता दोन्ही डोचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. आता एक व्हॅनिला एसेन्सचा आणि एक चॉकलेट बॉल एकत्र करून असा हलका दाबून द्यायचा. बघा किती क्यूट 2 टोन पेढा तयार झालाय. कडा एकदम फिनिशिंग सारख्या दिसण्यासाठी मी याला स्टीलच्या ताटावर असं गोल रोल करून घेते. आहे ना एकदम सोपी ट्रिक. दिसायला अगदी मार्केट सारखे वाटतात ना. बघा किती मऊ बनलेत. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे. ना जास्त झंझट, ना सामान वाया जाण्याची भीती. या रक्षाबंधनला ही इझी पीजी हेल्दी मिठाई नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत लो बसावा.